श्री स्वामी समर्थ. स्वामी प्रकट दिवसानिमित्त आपण स्वामींची सेवा करावी. अंतर्मुखी सेवा हा एक अतिशय महत्त्वाचा आणि गहन भाग आहे. आपण सेवा करतो, किती वेळा मनामध्ये प्रश्न येतात की माझी सेवा स्वामींपर्यंत पोहोचत नाहीये, मला अनुभव मिळत नाहीये. असे प्रश्न तुमच्या मनात असतील तर स्वामींची खरी अनुभूती तेव्हाच मिळते जेव्हा आपण स्वामींची अंतर्मुखी सेवा करतो. आता पुष्कळांना माहीत नाहीये की अंतर्मुखी सेवा म्हणजे काय. आता अंतर्मुखी सेवा म्हणजे ही बाह्य पूजा नसते, बाह्य पूजा अर्चना नाहीये, ही आपल्या अंतरात्म्यात स्वामींचा शोध घेणे असते. आता सगळ्यात पहिले पाहू की आपण जेव्हा पूजा करायला बसतो, स्वामींची सेवा करायला बसतो, तेव्हा काय होतं. तर स्वामींची सेवा करायला जेव्हा आपण बसतो तर आपण त्यांच्यासमोर तो उपस्थित असतो, पण मनात 10 विचार असतात. तो जेवला की नाही, त्याचं काम झालं की नाही, तो व्यवस्थित पोचला की नाही, आज काय बनवायचं आहे काय नाही, असे मनामध्ये जेव्हा 10 विचार असतात आपण सेवा करतो. तर ती सेवा जी असते ती अंतर्मुखी सेवा नाही आहे. तुम्ही स्वामींची सगळी सेवा करताय, फूल वाहताय, गंध वाहताय, नैवेद्य दाखवताय, तर ही सेवा खरी सेवा नाही आहे. स्वामी स्वतः म्हणतात की तू एक क्षण उभा राहा माझ्यासमोर, तू मला आणि मी तुला प्रेमाने डोळे भरून पाहू, तर माझ्या मनाची जी भूक आहे ती भूक माझी मिटेल तुझ्या प्रेमाने. हे स्वामी म्हणतात की मला भूक कशाची आहे, तू फक्त शांततेने फक्त माझ्याशी बोलशील तेव्हा ती भूक मिटेल. एखाद्या वेळेस जेव्हा आपलं मन खूप दुःखी असतं तेव्हा आपल्याला असं वाटतं ना, आपण कोणाशी बोलावं आणि त्यांनी माझं ऐकावं. हे तुमच्या मनात सुद्धा येत असेल खूप दुःखी असल्यावर, की मी सगळं काही बोलू आणि त्यांनी माझ्यासमोर माझ्याजवळ बसून सगळं ऐकून माझ्या बाबतीत निर्णय घ्यायला हवा. हे तुम्हाला वाटतं ना. तसंच स्वामींची सुद्धा भूक आहे की माझा भक्त माझ्याजवळ ये तर फक्त तो माझा राय, तो दुसऱ्यांच्या बाबतीत विचार न करे. तर हीच ती अंतर्मुखी सेवा आहे. आता ही अंतर्मुखी सेवा आपण कशी करावी. तर ही सेवा जी आहे ती होठांनी नाही, आपल्या होठांनी नाही करायची, ही फक्त मनातल्या मनात जप करून करायची आहे. चालताना, उठताना, बसताना, काम करताना श्री स्वामी समर्थ म्हणायचं आणि त्याचबरोबर आत्मपरीक्षण करायचं आहे की आज मी कोणाचं मन दुखवलंय का, माझ्या हातून काही चुकीचं घडलंय का. हीच खरी ती अंतर्मुखी सेवा आहे. आणि ती सेवा अजून मोठी जेव्हा आपण स्वामींसमोर म्हणतो की स्वामी माझ्या हातून न कळत काही घडलं असेल तर त्याच्याकरता मी माफी मागतोय. जर तुम्ही असं कराले तर स्वामी तुम्हाला नक्कीच माफ करतील. पण आपण इथे एक छोटीशी चूक करून जातो. नामस्मरण करता करता मन शांत होत नाही आणि त्या सेवेच्या मागे एक महत्त्वाचा भाव असतो आणि तो भाव आहे, तो कोणता भाव आहे थोड्याच वेळात आपण पाहूया. जीवनात जे काही घडतं, सुख किंवा दुःख, त्याकडे एक प्रेक्षण म्हणून पाहायला आपण शिकावं लागेल. जे काही घडतंय ते स्वामींच्या इच्छेने आणि माझ्या कर्मेने घडतंय. सगळ्यात पहिले आहे की आपल्याला वाणीवर नियंत्रण ठेवायचं आहे. ही अंतर्मुखी सेवाची पहिली पायरी आहे. जेव्हा तुम्ही अनावश्यक बोलणं टाळाले, मौन घ्याले, मनाची ऊर्जा ती स्वामींच्या चिंतनाकडे वळायला लागेले. जेव्हा मौन घ्याले ना तर आपोआप मन स्वामींपर्यंत जायले आणि जे ध्यान अवस्था आहे ती तुमची वाढायला लागेले. जेव्हा तुम्ही डोळे मिटून स्वामींच्या प्रतिमेचं स्मरण कराले, त्याच्या चरणावर लक्ष केंद्रित कराले, तर तुमचं मन धीरे धीरे शांत व्हायला लागेल. आणि जेव्हा शांत मनाने अंतर्मुखी म्हणजे अंतरात्म्यामध्ये स्वामींना शोधून त्यांची पूजा अर्चना करणं जेव्हा हे घडायला लागेल, तेव्हा तुम्हाला काय काय मिळेल. कठीण प्रसंगात मिळणारी शांतता, मोठे संकट आल्यावर तुमचं मन विचलित होणार नाही, अचानक कोणता तरी मार्ग तुमच्या समोर येईल, चुकीच्या कामात पडणारा अडथळा दूर होऊन जाईल, योगायोग वाढेल. म्हणून अंतर्मुखी सेवा करताना सगळ्यात पहिले तर मौन पाळायचं आहे, ध्यान स्वामींकडे लावून बसायचं आहे आणि आपल्या भाषेमध्ये सांगायचं आहे, आध्यात्मिक भाषेमध्ये, की
मला अंतर्मुखी सेवेनी स्वामी मिळतात ते स्वामी मला मिळाले. या कारणाने काय झालंय की माझं मन अत्यंत शांत झालंय, मी स्थिर झालोय. मला आता कोणाचीच भीती नाहीये. माझ्या मनामध्ये जो अहंकार होता तो नाश झाला आहे. किती माझे वाईट विचार होते ते सगळे संपले. यामुळे माझ्या मनामध्ये शांतता आली आहे आणि विनम्रता आली आहे. या कारणामुळे माझ्या प्रारब्धाचे जे भार आहे ते कमी व्हायला लागले. माझी दुःखाची झळ कमी व्हायला लागली आहे. मला स्वामींचं अस्तित्व जाणवायला लागलंय. असं वाटतंय सतत की स्वामी माझ्या पाठीशी उभे आहे. मी प्रत्यक्ष अनुभव घेऊ लागलोय. संकटाच्या वेळी योग्य मार्गदर्शन आणि साथ मला स्वामींकडून आतूनच मिळायला लागलाय. मला स्वामींचे अनुभव यायला लागले. मला आत्मसाक्षात्कार झाला. हा साक्षात्कार होणं म्हणजे अंतिम फळ मिळणं. आत्मसाक्षात्कार होणं म्हणजे स्वामी आपल्या अंतरात्मामध्ये येऊन बसणं. म्हणजे आतून मनामधून विचार यायला लागतात की स्वामी माझ्या आतमध्ये बसलेले आणि स्वामी माझं कधीच वाईट होऊ नाही देणार. ते आत्मसाक्षात्कार होणं म्हणजे ईश्वर तत्वाची ओळख पटणे आणि जन्म मरण्याच्या फेऱ्यातून मुक्ती मिळवणे. अंतर्मुखी सेवा म्हणजे संसाराचा त्याग करणं नव्हे, तर संसारात राहून मनाने स्वामींशी जोडलं जाणं हे सगळ्यात मोठं आहे. आजपासूनच झोपण्यापूर्वी 5 मिनिट मौन राहून स्वामींच्या प्रतिमेचे ध्यान करण्याचा सराव तुम्ही करावा. तुमची इच्छा आहे का? तर जर तुम्ही ही इच्छा असेल ना तर नक्कीच झोपण्यापूर्वी 5 मिनिटं स्वामींशी बोला. मौन अवस्थामध्ये त्यांच्याकडे ध्यान लावा. बघा तुम्हाला दुसऱ्या दिवशी एक नवीन ऊर्जा मिळेल. ती इच्छा तुम्ही जागृत करा की रोज मी स्वामींशी मौन राहून स्वामींशी संवाद करीने. जेव्हा तुम्ही अंतर्मुखी सेवा सुरू कराल ना, तुम्हाला कोणतीही सेवा करायची आवश्यकता नाही आहे. सगळं काही इच्छा पूर्ण होतील आणि एक आत्मसाक्षात्कार जेव्हा होऊन जाईल ना, तर कोणचं दुःखसुद्धा तुमच्याजवळ येणार नाही. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जर तुम्हाला मनातून निघत असेल श्री स्वामी समर्थ, तुमचे हे प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट्समध्ये लिहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.